इथं खर्रा पावलं दोन पावलावरती तुम्हाला खर्ऱ्याचं दुकान भेटेल इथं. पण ह्या ठिकाणी थिएटर पण भेटणार ना. जेवणासोबत चटणी म्हणून खर्रा खातील. पण खर्रा पाहिजेच. खरं पाहिजे. लय अवघड आहे इथलं. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. आज आपण गडचिरोलीमध्ये आहे आणि रूम मध्ये बसून कंटाळा येत होता म्हणून पिक्चर बघायला चाललोय सगळेजण. आपले सीएचएम सर आहेत आणि राठोड. इथून 4 किलोमीटर आहे. 15 दिवस झाला का चॅनल काढून. आज आम्ही चालू आहे गडचिरोलीला पिक्चर बघण्यासाठी. आहे आपण गडचिरोलीमध्ये आहे ऑलरेडी आम्ही मुक्काम केलाय आम्ही आज 2 दिवस आमचा इथं मुक्काम आहे. म्हणलं काय करावं तुम्ही पिक्चर बघा असं आम्ही ठरवलं आणि आता आम्ही निघालो पिक्चर बघायला. पिक्चर बघायला चाललोय. बरोबर ठीक आहे. ओके धन्यवाद. ते आपले शाळेची लेकरं बघा. आमच्या जुन्या आठवणी आम्हाला आठवण करून दिली. हे बघा मित्रांनो आपला पिक्चर टॉकीज धुरंधर पिक्चर बघायला आलेलो आपण. हे उचलून न्यायची पिक्चर टॉकीज आहे वाटतं. हा अबे चाले थिएटर तर थर्ड क्लास दिसायला लागला. पण बघू आता आता वरून तर धडकला म्हणजे असं दिसतंय थिएटर. पण अशा थिएटर मध्ये आम्ही पहिल्यांदाच चाललोय. चला बघूया कसं आहे. अशा थिएटर मध्ये कधी आलता का पहिलं सर? होय पिक्चर कोणता आहे? थिएटर मध्ये पहिलं कधी आले होते का? पिक्चर कोणता आहे? थिएटर पहिल्यांदा बघतोय. वरून तर बप्पा दिसतोय. वरून तर बघा दिसतं पण आतमध्ये आतमधनं बघूया. चला हे बघा, आतमध्ये आपला असा व्ह्यू आहे थिएटरचा. त्यांना विचारा चला. एसी नाही काही नाही. एसी नाही नाही ना. थंड होईल. थंड होईल कूलर आहे ना. नाही. हे काय कूलर कूलर हे काय हे कूलर आहे. ते दोनही होत असं काय नाही एवढं. हाय बरं कोणी येते का गरम सीट? वजन कमी होईल हा. आहे. कसं वाटलं? थिएटर तुम्हाला सांगतो 1 नंबर म्हणलो असतो. पण सध्या 1 नंबर म्हणण्याचे लायकीच नाही कारण टेबल फॅन आहे तिथं. टेबल फॅन आहे आणि गरम लय होतोय. स्क्रीन तर आहे मोठी स्क्रीन तुम्ही बघू शकता. पण इथं टेबल फॅन आहेत बघा. त्याने हवा बी येत नाही आणि काहीच नाही. नीट थिएटरकडे बी लक्ष राहत नाही. नीट हवेकडे बी आता या कूलरचा हवा कसा आहे बघायला पाहिजे. जेव्हा ऑनलाईन भेटलं तेव्हा वाटलं की असं की चांगलंच आहे. हा ना राव. पण थिएटर तेवढं काही खास वाटत नाही. खूपच गरमी. बघूया तिकीट वगैरे किती विचारू. गडचिरोलीमध्ये आपल्याला आहेतच 2 थिएटर. पण त्याच्यात पण असा एक आणि एक हाऊसफुल होतं. त्याच्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही. बंद आहे. अरे बापरे शो नाही काय. हसलो आम्ही इकडे. थिएटर बंद आहे यार. हसलो राहा आपण इथे येऊन आम्ही घुसलेलो. थिएटर ऑलरेडी बंद आहे आज. थिएटर आता गेटच्या बाहेर रवाना होतोय. शिजल्यासारखं होत होतं शिजल्यासारखं थिएटर मध्ये. बॉईल झालं होतं. बॉईल 2 मिनिटात. फुग्याचं फुगलेलं आहे ते हवा मारून. अरे कहना क्या चाहते हो? घेतलं ना हवा मारून फुगवलेलं आहे. मध्ये गरमीच्या गरमी होते राव. तर आता आपण दुसऱ्या थिएटरकडे ऑनलाईन तर फुल दाखवते. ऑनलाईन फुल दाखवते राव. ऑनलाईन फुल दाखवते तिकडचं थिएटर. आम्ही गेलो तिथं आता पिक्चर बघायला पण मग लाईट नसल्यामुळं लाईट बी नाही आणि ते थिएटर बी बरं बघ झालं. थिएटर नाही तो बोलतो फुल होतं म्हणे मध्ये. फुल होतो का? लाईट नाही त्याच्यामुळे अरे पण ते कसली गरमी होती राव. एसी बंद केलेलं आहे ना त्याच्यामुळे. एसी तर नाही त्याच्यात कूलर आहे. हा कूलर असो एसी असो एवढं असलं फुल होणारच ना ते. एवढं लांब बघूया आता दुसरीकडे दुसरं
हो कुठं आहे थिएटर? चौक दिसतो ना, पुढं का? हा ते चौकापासून 400 मीटर पुढं आठवणी जावं लागतंय. चालत जाऊ की काय बाहेर होते? किती वाजता चालतं की 10 मिनिटात 400 मीटर, 5 मिनिटात 400 मीटर जाऊ पुढं. ऊन लय खतरनाक आहे गडचिरोलीचं. पाऊस बी असंच आहे आणि ऊन बी असंच आहे इकडे. हा या इकडे 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 काय कसं काय इथे कसं आहे? लाईट गेली तर जनरेटरची सोय का नाही विचारावं लागेल पहिले. नाही की इथं झाडांमध्ये त्यांनी कुठनं जनरेटर कुठनं काय पहिलं आधी अर्धवट- विचारून घ्या. लाईट जर परत गेली अर्धवट उठून पळवायची. हा अर्धा पिक्चर नको आम्हाला म्हणा. मग नाही. दोन्ही सोय असते तर सांगा. हे बी बंद दिसतंय राव. याचं पण गेट बंदच दिसतंय. हा ना शुक्रवार असून आज बंद. हे पण कुलूप लावलेली. अशा प्रकारे आपण आता पाठीमागे फिरूया. आयला काय थिएटर आहे राव त्याला हे गडचिरोली. पण बंद आहे. आता वाटतंय असं का आमच्या नशिबात धुरंधर नाही. इथं खर्रा पावलं दोन पावलावरती तुम्हाला खर्याचं दुकान भेटेल इथं. पण ह्या ठिकाणी थिएटर पण भेटणार तुम्हाला नाही. खायचं म्हणा थिएटर म्हणा मनोरंजनाच्या वस्तू काहीच भेटणार नाही. तुम्हाला एक वेळा तुम्हाला जेवणाच्या ठिकाणी ते भेटणार नाही. हा पण खरा खर्रा तर तुम्हाला पावलं पावली खर्याचं दुकान आहे तिथं फक्त. खरा म्हणजे यांची चॉईस आहे. सकाळी खरा म्हणजे- उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नुसता खरा. ते अन्न वस्त्र निवार कसं असते तसं इथं अन्न वस्त्र निवार आणि खर्रा. खरा खर्याशिवाय इथलं लोक जगतच नाही. दिवसभरात जेवढी इन्कम येते ना त्याच्यामध्ये 25% तर खऱ्यामध्ये मी तर म्हणतो 50% असेल. 50% म्हणलं तरी चालतंय. कारण प्रत्येक वेळी सगळ्या माणसाच्या तोंडात फक्त खर्रा खर्रा खर्रा. जेवण कमी करतील खरा आधी खातील. पण खर्रा आधी खातील. हा जेवणासोबत चटणी म्हणून खर्रा खातील. पण खर्रा पाहिजेच. खरा पाहिजे. लय अवघड आहे इथलं. कुल्फी खायची का? कुठल्या कुल्फी सांगितलंय? मावा कुल्फी. मावा कुल्फी हा कोणते कोणते? ते जागेवर बसून खायचं ना तेव्हा थिएटर कव्हर करायचं मिनिटं पण. थिएटर आपले साहेब गेले की पुढे. कोण सांगे साखर जास्त. काय चालणार आहे? कसं आहे कुल्फी? 5 किलोमीटर आलो एवढं खायला. कुठला घेतलाय तू? कुठला बादाम पिस्ता हा पिस्ता? स्पेशल. धंधा होता तो ऐसे रिकामा बैठ रहा है ब्रो. अरे टाइम रहता है वो भी क्या कभी भी. ये नको टाकतो काय बी. आणि अशा प्रकारे आपल्या प्लॅनवरती अशा प्रकारे आपल्या प्लॅनवरती पाणी फिरलेलं आहे आणि सगळे थिएटर बंद आहे. खाली तोंड करून आता चाललोय आता परत. खाली तोड करून जाऊ. सर कुठं जायचं आता? काही वेळेस रामायण रामायण शुद्ध शाकाहारी. जेवायला हा एकदम शुद्ध शाकाहारी. चालतंय की. भूक लागली आहे त्याला. भूक लागलेली आहे. तुम्ही व्हेज खाणार का तुम्ही पण? हा व्हेजच आणि पहिल्यापासून व्हेजच आहे. पहिल्यापासून हा, व्हेज आहे का? मयूर तू काय खाणार आहे नॉनव्हेज का व्हेज? पण जर समजा नॉनव्हेज जर दिसलं हा. तर आपाप शरीर त्या साईडला ओढतंय. अरे बापरे चुकीचं आहे ना राव मग. मन तिकडे ओढतंय. हे चुकीचं आहे ना. मनासोबत परत शरीर पण ओढतंय. नाही नाही हे चुकीचं आहे. एक राहिलं पाहिजे एक निष्ठ राहिलं पाहिजे. राहिलो तो मी हा. पण मन एकनिष्ठ नाही ना. मनाला ती एकाग्रतावर आणायला पाहिजे तुम्ही स्वतःहून. हो सर मी आहे पण माझं मन नाही. मी आहे हा. मी कधी पण शाकाहारी होऊ शकतो पण माझं मन नाही ना होत. आम्ही पैदाइशी मांसाहारी माणसं आहे. पैदाइशी मांसाहारी खानदानी खानदानी पण आता मांसाहारी. मी एक संकल्प घेतो का पुढच्या वर्षी हा. एवढा मी सडक पे हातचा फिरेगा. शुद्ध शाकाहारी. आता आम्ही काय करतोय मग? हा? आम्ही पण जगतोच की शाकाहारी राहू. हा? आम्ही पण जगतोय. तर आहे म्हणा. मग असं थोडे की नॉनव्हेज खाल्लं तरच ते जगते म्हणून माणूस. काटे 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 काटे
काटे पाणी जाल. नॉनव्हेज खाणारच टिकतो मित्रा. कोण म्हणलं तुला सांग बरं जरा आपल्या ऑडियन्सला जरा. रासव हा. व्हेजिटेरियन आहे का? नॉन व्हेजिटेरियन नाही. केव्हापासून मच्छी काय? डायनासॉरच्या काळापासून जगतोय. बरं अजून नाही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पर्यंत मच्छी. पृथ्वीवर प्लास्टिक नाही, आणि नाही. फक्त नॉन व्हेजिटेरियनच जगू काय शकतो. खाते ती? प्लास्टिक नॉनव्हेज. माशी प्लास्टिक काय खाते? पृथ्वीवर जसं प्लास्टिक टिकू शकतं ना, हा प्लास्टिक टिकतं का नाही? हा. पृथ्वीवर अजून एक प्राणी आहे टिकू शकतो. नॉन व्हेजिटेरियन. माणूस काय टिकत नाही. आपल्यासाठी नॉनव्हेज आहे. माणूस टिकल पण नॉन व्हेजिटेरियन. अरे पण टिकतच नाही ना. नॉनव्हेज खाल्लं तरी ते लवकर जात आहे. माणूस हा. हा एक प्राणी असा आहे ना, हा. का व्हेज खा नाही तर नॉन व्हेज खा. हा 60 वर्ष झाले का आउट. हा हा तेच म्हणतोय मी याला. वाटतं सही. नॉनव्हेज वाले जास्त दिवस जगतात म्हणते. कोण? हा. हा. काय ऑर्डर करणार आहे? आता ऑर्डर शाकाहारी ऑर्डर करणार आहे. आता वांगी, बटाटे, कोबी, पत्ता. हे मागवा, मेनू मागवा. हा? मेनू मागवा. कसं आहे जेवण? जास्त तेल आहे का? अगदी तेल झालं. लयच तेल आहे राव. हा तेल जास्त झालं. बाकी कसं आहे? हा? बाकीचं तकरीबन ठीक आहे. तकरीबन ठीक आहे. तकरीबन मस्तपैकी जेवण झालं आता. जेवण झालेलं आहे एकदम. साई ग्रुपामध्ये जेवण एक नंबरची क्वालिटी होती. तृप्त झाला मन एकदम. तृप्त. मन एकदम तृप्त झालं. गुलाबजामुन, 2 प्रकारच्या पनीरच्या भाज्या, पनीरच्या भाज्या, मिक्स व्हेज, मिक्स व्हेज, कढी, भात, चपाती, गरम सगळं स्पेशल होतं खरं तर. स्पेशल. जेव्हा कधी तुम्ही जर गडचिरोलीला आले तर नक्की भेट द्या. तर नक्की आपल्या ह्या साई साई कृपा हॉटेल कोर्टच्या पुढं, कोर्टच्या समोर, रामायण हॉटेलच्या बाजूला. रामायण हॉटेलच्या बाजूला नक्की भेट द्या. जेवण एक नंबर आहे. थँक्यू. धन्यवाद. चला.